नमस्कार मित्रांनो, रातकिडा या नवीन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चॅनल नवीन असला तरी मनोरंजनाची पूर्ण गॅरंटी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. शेजारचं बिऱ्हाड तारकरांचं. घरमालक म्हणाले. संजीवनीनं पाहिलं. गडद निळ्या ऑइलपेननं रंगवलेल्या दरवाजावर एक लहानशी लाकडी पाटी होती. तारकर. बस. अद्याक्षर नाही, काही नाही. गृहस्थ सकाळी लवकर उठून ड्युटीवर जातो. तो एकदम रात्री उशिरा परत येतो. झोपण्यापुरताच येतो म्हणा ना. तेव्हा त्याचा काही त्रास नाही. घरमालक सांगत होते. खाली तळ मचल्यावर अशीच 2 बिऱ्हाडं, ती कुटुंब वत्सल आहेत. वरच्या सबंध मचल्यावर आमचं एकच बिऱ्हाड. संजीवनी ऐकत होती खरी, पण तिला यातल्या कुणाशीच काही देणं घेणं नव्हतं. घरमालकांशी नाही, तारकरांशी नाही, की त्या 2 कुटुंब वत्सल बिऱ्हाडांशीही नाही. माणसांचा तिला पुरेपूर अनुभव आला होता, अगदी मन विटून जाईल असा. तर अधिक अनुभव घेण्याची तिची इच्छा नव्हती. सगळ्या आपत्ती जशा काही तिच्यावर एकत्रच कोसळल्या होत्या. वडील एकाएकी निमोनियाचं निमित्त होऊन गेले. ते जाताच आठवडाभर सुद्धा न थांबता काकाने तिच्या वडिलांची राहती जागा ताब्यात घेतली. संजीवनीला आणखी 1-2 महिने त्यांच्याच कुटुंबात ठेवून घेण्याचं औदार्य दाखवणार होते ते. पण तिनेच ते उपकार नाकारून लगोलग ही जागा शोधली होती. पाठोपाठ वरिष्ठांच्या दडपशाहीपायी तिला नोकरीचाही राजीनामा देणं भाग पडलं होतं. आता तिला आजूबाजूचं जगच नकोसं झालं होतं. घराबाहेर पावलंही न टाकता नुसतं एका अंधाऱ्या कोपऱ्यात तोंड खुपसून पडून राहावंसं वाटत होतं. एवढ्यासाठी ती उपनगरातील स्वस्त भाड्याची 1.5 खोलींच्या 4-5 बिऱ्हाडांची फळाच्या फाकेसारखी अरुंद कालवणलेली जुनाट चाळ तिला अगदी हवी तशीच होती. काही लागलं तर सांगा, असं दिलासा देऊन घरमालक निघून गेले आणि कुलूप काढून संजीवनी आपल्या बिऱ्हाड्यात गेली. तिनं घरमालकानेच कोपऱ्यात ठेवून दिलेली केरसुणी घेतली आणि घर साफ करायला सावकाश सुरुवात केली. थोडं काम करीत, थोडी डुलकी घेत. दिवस आळसटल्यासारखा काढल्यामुळे असेल, किंवा कदाचित जागा नवीन म्हणून असेल, पण संजीवनीला त्या रात्री पटकन झोप लागेल. या कुशीची त्या कुशीवर वळत ती कितीतरी वेळ जागीच राहिली. रात्र बरीच उलटून गेल्यानंतर तिच्या डोळ्यावर झापड आली आणि एवढ्यात कोणीतरी आपल्या दाराच्या कुलपाला चावी लावत आहे असा भास होऊन ती खडबडून उठून बसली. दार फक्त आतून लावून घेतलेलं होतं, तरी कुलूप मात्र बाहेरच्या कडेला लावून ठेवलेलं होतं. पण चावी कशी लावता येईल, ही तर आपल्याकडेच आहे. लगेच एका जाणीवीने तिला हायसं वाटलं. चावी लावली जाते ती आपल्या दाराच्या कुलपाला नाही, शेजारच्या दाराच्या. दोन्ही दारं इतकी जवळजवळ आहेत की आपल्याला झाला तसा भास होणं साहजिकच. पण शेजारचं दार उघडलं जातंय म्हणजे तारकर घरी आलेले दिसतायत. तिचा तर्क बरोबर होता. शेजारच्या कुलपाला चावी लावल्याचा आवाज थांबला. त्यानंतर कुलूप काढून कडी उघडल्याचा आणि नंतर दरवाजा बंद झाल्याचाही आवाज तिने ऐकला. मग तिला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी दूध घ्यायला म्हणून तिने दरवाजा उघडला, तेव्हा तारकर कामावर निघून गेले होते. कारण दरवाजाला ते भलभक्कम कुलूप पहिल्यासारखंच अडकवलेलं होतं. दिवसभर तिनं किती टाळलं तरी पुन्हा पुन्हा तिच्या मनात येत राहिलं. कुठल्या ऑफिसात असतील तारकर? वय काय असेल त्यांचं? ते एकटेच का राहत असतील? दिसायला कसे असतील? आपल्या मनाला संजीवनीनं खूप दाटलं. या माणसाची आपण कधीच ओळख करून घ्यायची नाही, असं तिनं त्या अतिजिज्ञासू मनाला दटावलं. ओळख करून घेतली, ती वाढत गेली, मैत्री झाली. तरी आजवरच्या अनुभवाप्रमाणे अपेक्षाभंग हा होणारच. मग तुटलेल्या मैत्रीचं आणखी एक कडवट पूट मनावर चढणार. कशाला? नकोच ते. आपण कुणाच्या अध्यात्मामध्ये
हेच बरं असं पुन्हा एकदा पक्क ठरवून तिने तारकरांचा विचार मनातून काढून टाकले. आणि तरीही त्या रात्री कुलूप उघडलं जात असल्याच्या आवाजानं तिला ऐन झोपेमधूनही जाग आली. नंतर बराच वेळ ती त्या काळोखात चाहूल घेत तशीच पडून राहिली. 2 बिराडांमधील भिंत पडद्यासारखी पातळ होती, त्यामुळं तारकरांची हालचाल स्पष्ट ऐकू येत होती. गृहस्थ खोलीभर फिरत असावा आणि फिरताना धडपडतही असावा, कारण मध्येच फर्निचरवर आपटल्याचे, भिंतीला धडक दिल्याचे असे आवाजही ऐकू येत होते. मध्येच एकदा भांडं वरून खाली पडलं आणि जमिनीवरून गडगडत गेलं. ते आपल्याच खोलीत आलं. अशा कल्पनेनं ती दचकून उभी राहिली आणि मग स्वतःशीच हसून पुन्हा पलंगावर बसली. तारकर असे धडपडतायत का? त्यांना नीट दिसत नसेल का? पण त्यानंतर 3-4 दिवसांनी याचंही उत्तर मिळालं. तिनं तारकरांचा आवाज ऐकला. जड, घोगरा, नशेतल्या माणसाचा यावा तसा. बोलण्याची पद्धतही तशीच, बडबडल्यासारखी, शब्द तोंडातल्या तोंडात घोळवल्यासारखे. त्यातलं एक अक्षर समजत नव्हतं आणि तरी देखील त्यातून बरंच काही कळत होतं. तारकर बहुधा पिऊन येत असावे. मद्याच्या नशेतलंच हे बरळणं, हे धडपडणं असावं. त्या धडपडीचा शेवट जमिनीवर अंग टाकल्यासारख्या मोठ्या आवाजानं झाला. नंतर सगळं शांत झालं. तारकर झोपी गेले असावेत. संजीवनी मात्र त्यांचा विचार करीत बराच वेळ जागी राहिली. त्यानंतर ती रोज रात्री तारकरांच्या येण्याची वाट पाहत बसू लागली. रात्री 2-5 मिनिटं लाभणाऱ्या त्या निव्वळ आवाजाच्या सोबतीची वाट पाहत कंटाळवाणा, रिकामा एकटेपणाचा दिवस कशी बशी रेटू लागली. कधी चुकून त्यावेळी झोप लागली असली तरी तिला नेमकी कुलपात चावी अडकवल्याच्या आवाजानं जाग यायची. रोज जवळजवळ तोच क्रम. चावी कधीच पहिल्या फटक्याला लागत नसे. थोडी खुडबुड, मग कडीची खडखड, मग त्यातच आवाज, धडपड, याबरोबर न कळणारी बडबड, सांडलवड, याबरोबर न कळणारी बडबड, मग त्यातच कधीतरी जमिनीवर अंग टाकणं. का पीत असेल हा माणूस? दुःख विसरण्यासाठी? कसलं दुःख असेल याला? ते बोलून दाखवण्यासाठी सुद्धा कोणी भेटत नसेल का त्याला? तो पिऊन आल्यावर त्याला खाऊ घालण्यासाठी, निजवण्यासाठी कोणी मायेचं माणूस नसेल का त्याचं? तारकरांच्या रात्री बेरात्री येण्याचा, त्यांच्या व्यसनाचा राग येण्याऐवजी संजीवनीला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागली होती. ती वाटते याबद्दल तिला स्वतःचा रागही येत असे. तारकरांचा विचार करायचं आपल्याला काही कारण नाही, असं ती पुन्हा पुन्हा स्वतःला पटवून देत असे. आणि तरीही तिच्या अंधारलेल्या आयुष्यातला तारकरांचा कोपरा अधिकाधिक उजळत चालला होता. उजळता त्याची व्याप्ती वाढत चालली होती. याची एकच परिणती ठरलेली होती, कधी ना कधी तारकरांची ओळख. आणि मग नशिबात असेल तर मैत्री, नसेल तर कोण जाणे. कदाचित तारकर हा माणूस उतार वयाचा, माणूस घाणा, तिरसट असेल. ओळख सोडाच, आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला देखील त्याला आवडणार नाही. तो लगेच काहीतरी लागट बोलून आपला अपमान करेल. पण ठीक आहे, संबंध एकदाच कायमचा तुटेल. तो कोण आहे, कसा आहे, याविषयी तर्कवितर्क करीत बसायचा उपयोग ठरणार नाही. दिवसेंदिवस घरातच बसून राहिलेली संजीवनी मग पुन्हा संध्याकाळच्या सुमारास जिना उतरून खाली गेली. जिना आणि 2 बिराडं यांच्यामधील मोकळ्या जागेत खालची 2 कुटुंब गप्पा मारीत बसली होती. हवेत उकाडा प्रचंड वाढला होता आणि पावसाला कधीही सुरुवात होईल अशी परिस्थिती होती. मोकळ्यावर हवा खात बसलेली ती मंडळी संजीवनी जिना उतरून येताच एकदम चावाचूप झाली. संजीवनीला तरी गप्पा कुठं मारायच्या होत्या. तिनं फक्त स्वतःला हवी असलेली माहिती विचारली. यापूर्वी तुम्ही कधी तारकांना पाहिलंय का? त्याबरोबर त्यातल्या एका स्त्रीनं आपल्या मुलांना बाजूला घेतलं आणि त्यांच्या कानावर ही चर्चा पडायला नको अशा पवित्र्यात ती त्यांना घेऊन आत निघून गेली. तिच्या मागून तिचा नवराही भितरलेल्या उंदरासारखा संजीवनीकडे पाहत पाहत घरात चालता झाला. दुसऱ्या जोडपाला तिनं पुन्हा एकदा तेच विचारलं. तारकरांना पाहिलंय का तुम्ही? कसे आहेत ते?
गृहस्थ धीर एकवटून बोलल्यासारखे बोलले. आमच्यापैकी कोणीच त्यांना अजून पाहिलेलं नाही. कसं पाहणार? ते भलतेच उशिरा येतात तेव्हा आम्ही कुणीच जागे नसतो. पण क्वचित त्यांची जड पावलं एक दोघांनी ऐकली आहेत. तो गृहस्थ जेमतेम एवढं बोलला न बोलता तोच त्याची बायको त्याला घेऊन घरात निघून गेली. त्या रात्री उकाड्याचा कळस झाला आणि मग अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यातच वावटळ उठली. ढगांच्या गरगटाबरोबर वाऱ्याचा सोसाटा आणि दूर कुठेतरी काही मोडून पडल्याचा कडकडाट ऐकू येऊ लागला. संजीवनी त्या रात्री झोपलीच नाही. मग तिच्या लक्षात आलं की आपण नकळत तारकरांची वाट पाहत बसलो आहोत आणि कदाचित अशा या वादळी रात्री तारकर घरी येणारच नाही. पण नाही, ठराविक वेळेला कुलपाला चावी लावल्याचा आवाज ऐकू आलाच. पण आज का कोण जाणे? कुलूप उघडायला नेहमीपेक्षा अधिकच वेळ लागत असावा. कितीतरी वेळ तारकराची कुलपाशी खुडबुड चालली होती. शेवटी संजीवनीच्यानं राहावेना. पुढे काय होईल ते हो, पण आज तारकरांना पाहायचंच असं तिनं ठरवलं. ती पलंगावरून उठून दाराशी गेली आणि कडी काढून तिनं दरवाजा सताड उघडला. वाऱ्याचं विवळणं एकदम तिच्या कानात घुसलं. बाहेर दाट काळोख होतं. त्या काळोखातच संजीवनीनं शेजारच्या बिराड्याच्या दाराशी जे काही उभं होतं त्यांच्याकडे एकदा नजर टाकली. ती किंचाळत सुटली. भीतीनं गोठलेल्या काळजातून निघालेल्या कानाचे पडदे फाडणाऱ्या त्या किंचाळ्या हृदयाला धक्का बसून शरीर खाली कोसळेपर्यंत संजीवनी किंचाळतच होती. संजीवनीला काय दिसलं हे कसं सांगणार? हे सत्य तिच्याबरोबरच गेलं. हे शेजारचं बिराड तारकरांचं. घर मालक म्हणाले. त्यांचा नवीन भाडेकरू बोलणं ऐकत होता खरा, पण त्या इमारतीतल्या कुठल्याच बिराड्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. आजवर त्याला माणसांचं मन विटवून टाकणारा अनुभव आला होता आणि आता अधिक अनुभव घेण्याची त्याला इच्छा नव्हती. तारकर सकाळी लवकर उठून कुठल्या तरी ड्युटीवर जाते. ती एकदम रात्री उशिरा परत येते. घर मालक त्याला सांगत राहिले. इथे झोपण्यापुरतीच ती येते म्हणा ना, त्यामुळे तसा तिचा काही त्रास नाही. आता तुम्ही तारकराची ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला तर मात्र कशाचा परिणाम काय होईल हे आपल्याला सांगता येतं का? या कथेतील गूढ तुम्हाला जर कळलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा.